फॉर्म 7 स्टँडर्ड जनरल सायन्स. टेक्स्टबुकमध्ये पेज नंबर 15 वर हा एक्सरसाइज दिलेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये या एक्सरसाइजमध्ये जे क्वेश्चन्स विचारलेले आहेत त्यांचे आन्सर्स आपण डिस्कस करणार आहोत. सो फर्स्ट क्वेश्चन आहे, गिव्ह एक्झाम्पल्स ऑफ 3 प्लांट्स दॅट हॅव. आता इथे आपल्याला 3 एक्झाम्पल्स सांगायचे आहेत ज्यांच्यामध्ये स्पायनी फ्रूट्स आहेत, स्पायनी स्टेम आहे, रेड फ्लावर्स, येलो फ्लावर्स, लीव्स विच क्लोज ॲट नाईट, सिंगल सीडेड फ्रूट्स, मेनी सीडेड फ्रूट्स. चला वन बाय वन आपण आन्सर डिस्कस करूया. आता इथे आपल्याला स्पायनी फ्रूट्स असणारे 3 प्लांट सांगायचे आहेत. आता स्पायनी म्हणजे काय, तर काटेरी काटेरी आवरणाची फळे आपल्याला सांगायची आहेत. मग कोणती कोणती आहे ती, तर फणस, फणसाला काय म्हणतात, जॅकफ्रूट, त्यानंतर धतुरा, कॅस्टर. हे पहा, हे आहे फणस, हे आहे धतुरा आणि हे आहे कॅस्टर. नेक्स्ट स्पायनी स्टेम. आता इथे आपण फ्रूट सांगितले ना स्पायनी, आता इथे स्पायनी स्टेम सांगायचे आहे, म्हणजेच ज्यांच्या स्टेमवर खोडावर काटे आहेत असे प्लांट्स आपल्याला सांगायचे आहेत. सो हे पहा, कॅक्टस, सिल्क फ्लॉस ट्री, सिल्क कॉटन ट्री. हे पहा, स्टेमला अशा प्रकारे काटे असतात. तर येस, रोज. विच क्लोज ॲट. खूप इझी क्वेश्चन आहे, हो की नाही. नर्सरी पासून ज्युनियर केजी पासून आपण हे शिकत आहोत. ज्या फ्रुट्समध्ये सिंगल सीड असते असे फ्रुट्स आपल्याला सांगायचे आहेत. सो मँगो, बेरीज, कॅश्यू. मेनी सीडेड फ्रुट्स कोणते आहेत, गुआवा, जॅकफ्रूट, वॉटरमेलन. ज्यांच्यामध्ये खूप साऱ्या बिया असतात असे फ्रुट्स, गुआवा, जॅकफ्रूट, वॉटरमेलन. आणखी सुद्धा बरेच फ्रुट्स आहेत, तुम्ही ते सुद्धा इथे इन्क्लूड करू शकता. इथे 3 सांगितलेले आहेत म्हणून आपण 3 राईट केलेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 2. ऑब्झर्व एनी वन फ्लावर, डिस्क्राईब इट इन. आता फरक काय आहे ज्वारी आणि मुगामध्ये, चला पाहूयात. ज्वार इज अ मोनोकोटिलिडॉनस प्लांट अँड मूग इज अ डायकोटिलिडॉनस प्लांट. कशी असते ज्वारी कशी असते, ज्वारीची भाकरी खाता की नाही तुम्ही. मग जेव्हा ते दळण पीठ त्याचं करण्याआधीची ज्वारी तुम्ही पाहिली असेल, हे पहा अशा प्रकारे असते ज्वारी आणि हे ज्वारीचं प्लांट आहे. आणि मूग सुद्धा तुम्ही पाहिले असतील, अशा प्रकारे असतात मूग. आणि या मुगाला भिजवल्यानंतर त्याचं वरचं साल काढायचं आणि मग बघायचं तुम्हाला तो मूग कसा दिसतो. त्या मुगाचे 2 पार्ट झालेले असतात, हो की नाही. ज्वारीला भिजवून तुम्ही त्याचे 2 पार्ट करू शकता का, नाही करू शकत, हो की नाही. म्हणून त्याला काय म्हणतात, मोनोकोटिलिडॉनस. हे पहा, इथे हे अशा प्रकारे सिंगल असतं त्यामुळे त्याला मोनोकोटिलिडॉनस असं म्हणतात. पण जेव्हा अशा प्रकारे 2 पार्ट तयार होतात तेव्हा त्याला म्हणतात डायकोटिलिडॉनस. मुगाचे कसे पार्ट होतात, 2 पार्ट तयार होतात. तुम्ही पहा, एक एक्सपेरिमेंट करून पहा, मुगाला भिजवून पहा, रात्री तुम्ही मूग भिजत घाला आणि सकाळी उठल्यानंतर वरचं जे ग्रीन कलरचं कवर आहे ते बाहेर काढून टाका आणि मग बघा मुगाचे 2 व्यवस्थित सिमिलर पार्ट तयार होतात की नाही. मग म्हणून त्याला काय म्हणतात, डायकोटिलिडॉनस. पण तोच प्रयोग जर तुम्ही मक्याबरोबर केला, कॉर्न माहिती ना, मका त्याच्याबरोबर केला किंवा ज्वारीबरोबर केला, गव्हाबरोबर केला, तर तुम्हाला तसे ते 2 पार्ट होणार नाहीत. म्हणून त्याला काय म्हणतात, मोनोकोटिलिडॉनस, एकदलीय. आणि डायकोटिलिडॉनस म्हणजे द्विदलीय. सो ज्वार इज अ मोनोकोटिलिडॉनस प्लांट, मूग इज अ डायकोटिलिडॉनस प्लांट. ज्वार सीड हॅज सिंगल कोटिलिडॉन, जसं की आता आपण चर्चा केली, सिंगल कोटिलिडॉन आहे. मूग सीड हॅज 2 कोटिलिडॉन्स. ज्वार ग्रेन इज फुल ऑफ कार्बोहायड्रेट्स. ज्वारीमध्ये काय, खूप कार्बोहायड्रेट्स असतात. तर मुगामध्ये काय असतं, प्रोटीन्स असतात. ज्वार ग्रेन्स आर सीन इन कॉब्स. इथे तुम्हाला दिसतंय कशा प्रकारे कॉब्स असतात, कॉबमध्ये ज्वार येत असतं. मूग आर प्रेझेंट इन लेग्युम्स. मुगाची शेंग असते ना. चला नेक्स्ट पाहूया, ऑनियन अँड कोरिएंडर. सिमिलरिटी काय आहे दोघांमध्ये, बोथ आर कन्झ्युम्ड इन द फॉर्म ऑफ सॅलड्स. कांदा आणि कोथिंबीर आपण सॅलडच्या फॉर्ममध्ये खात असतो, भाज्यांमध्ये टाकतो, ओके. दे आर यूज्ड ॲज सप्लिमेंटरी फूड स्टफ्स इन कुकिंग अँड ऑल्सो फॉर गार्निशिंग. आपण सजावटीसाठी सुद्धा कांदा आणि कोथिंबीरचा उपयोग करत असतो. गार्निशिंग म्हणजे सजावट. सॅलड जेव्हा आपण बनवतो किंवा भाजी बनवली आहे आणि त्याच्यावर मग आपण कोथिंबीर छान अशी टाकतो, सो गार्निशिंग करण्यासाठी आपण ऑनियन आणि कोरिएंडरचा उपयोग करत असतो. आता फरक काय आहे दोघांमध्ये, चला पाहूयात. ऑनियन इज अ मोनोकोटिलिडॉनस प्लांट, जसं की आपण आता पाहिलं मोनोकोटिलिडॉनस म्हणजे काय. सो ऑनियन काय आहे, मोनोकोटिलिडॉनस प्लांट आहे. आणि कोरिएंडर काय आहे, हे पहा, हे धने, या धन्यांपासून कोथिंबीर तयार होते. धने जर आपण पेरले, मातीमध्ये लावले, तर अशा प्रकारे कोथिंबीर तयार होते धन्यांपासून. आणि धना तुम्ही असा हाताने असा थोडासा चुरगळून पहा, त्याचे 2 पार्ट्स तयार होतात. सो कोरिएंडर इज डायकोटिलिडॉनस प्लांट. ऑनियन इज ग्रोन फ्रॉम सीड ऑर इट्स बल्ब. कोरिएंडर इज ग्रोन फ्रॉम इट्स सीड्स, जसं की मी आता तुम्हाला सांगितलं. द एडिबल ऑनियन इज ऍक्च्युअली अ मॉडिफाईड लीफ. तुम्हाला ही गोष्ट माहित आहे का, की जो कांदा आपण खातो ना, ते ऍक्च्युअली एक लीफ आहे. कोरिएंडर आर लीव्स. नेक्स्ट पाहूया, लीव्स ऑफ बनाना अँड मँगो. सिमिलरिटी काय आहे दोघांमध्ये, बोथ द लीव्स हॅव रिलिजियस इम्पॉर्टन्स अँड सॅक्रिड. दोन्ही जे लीव्स आहेत बनानाचे आणि मँगोचे, हे आपण धार्मिक कामासाठी वापरत असतो. आता फरक काय आहे दोघांमध्ये, हे पहा, इज सीन इनसाइड द. नंतर आपल्याला कसं दिसतंय, इथे वरून कापल्यानंतर 2 बरोबर सेम पार्ट्स तयार झालेले आहेत. आणि इथे काय झालेलं आहे, इथे तसे 2 पार्ट्स झालेले आहेत का, नाही. म्हणून तर याला मोनोकोटिलिडॉन म्हणतात आणि याला डायकोटिलिडॉन म्हणतात. नेक्स्ट पाहूयात. इन फिगर ए, द रॅडिकल अँड प्युमिल इज सीन इनसाइड द कव्हरिंग सराउंडेड बाय स्टार्ची सबस्टन्स. देअर इज अ सिंगल कोटिलिडॉन. आता हे सिंगल कोटिलिडॉन आहे आणि इथे आपल्याला रॅडिकल आणि प्युमिल याच्या आतमध्ये दिसत आहे. आणि ते कशाने सराउंड आहे, तर स्टारची सबस्टन्सने सराउंड आहे. तुम्ही मक्याचा दाणा पाहिलेला आहे की नाही, तो
आपण फोडल्यानंतर कसं स्टार्च सबस्टन्स असतो त्याच्या आतमध्येच रॅडिकल आणि प्युमिल तयार होत असतं. फिगर बी मध्ये काय दिसतंय, द रॅडिकल अँड प्युमिल आर सीन ऑन द अपर साइड So ऑफ guys, please कॉटिलिडॉन. go कॉटिलिडॉनच्या down the वरती video इथे तुम्हाला from the दिसतंय, हो की नाही. settings. देर आर 2 कॉटिलिडॉनस, इथे 2 कॉटिलिडॉनस आहेत. खूप इझी आहे. क्वेश्चन नंबर 5, डिस्क्राइब द फंक्शन्स ऑफ व्हेरियस पार्ट्स ऑफ अ प्लांट. आता जसं आपल्याला बॉडी पार्ट्स असतात, हात, कान, नाक, पाय, ओके नाही, आणि प्रत्येक बॉडी पार्ट आपलं आपलं काम केलेलं आहे. याच्यामध्ये तुम्हाला प्लांट्सचे पार्ट्स शोधायचे आहेत. सो रूट, बर्ड, कॅलिक्स, त्यानंतर वेन, स्टेम, रॅडिकल, इथे आहे फ्लावर, इथे दिलेला आहे पेटल्स आणि इथे खाली आहे रूट हेअर. इथे आपले सगळे क्वेश्चन कंप्लीट झालेले आहेत. सो दॅट्स ऑल फॉर टुडे. वी विल मीट अगेन इन आवर नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन कीप लर्निंग, कीप एन्जॉयिंग. बाय बाय.